वार्तांकन रोखठोक बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आता रक्षाबंधनापूर्वी प्रत्येकी 3,000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ अद्याप मिळाला नाही। 28 ऑगस्टला रक्षाबंधन असल्यानं त्यापूर्वी महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा लाभ एकत्रित मिळेल, असं महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 11,30,563 महिलांनी अर्ज केले। यामध्ये कुटुंबाचे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि एकाच कुटुंबातील सासू 2 सुना मुलींनीही अर्ज केले होते। काही महिने नियमित लाभ मिळू लागला, मात्र साधारणतः फेब्रुवारी 2025 पासून योजनेच्या निकषानुसार सर्वच लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आणि अशा महिलांचा लाभ बंद करण्याचा निर्णय झाला। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 4 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्यात। आता पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा 10 ते 15 तारखेपूर्वी लाभ वितरित होईल असं नियोजन केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील 3,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून नाकारलाय। या महिला संजय गांधी निराधार योजनेच्याही लाभार्थी आहेत। त्यांच्यासमोर दोन्हीपैकी कोणत्या योजनेचे लाभार्थी राहायचे असा प्रश्न होता। त्यांनी निराधार योजनेलाच पसंती दर्शवत लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्याचे अर्ज दिले। लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहा वेळेत मिळत नाहीत, याउलट निराधार योजनेचा लाभ ठराविक तारखेला दरमहा खात्यात जमा होतो, हे त्यामागील कारण समोर आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।